श्रीराम समर्थ. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना वंदन करून श्रीमद देवी भागवत सारामृत कथेचे श्रवण करू. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाये विचे. 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 जगदंबा माता की जय. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. श्रोते हो नमस्कार. सुतांची स्वारी. शौनकादिक मुनींच्या प्रश्नांना उत्तर देत असताना जी काही शंका त्यांच्या मनामध्ये आली तिचं निरसन करत असताना शक्तीचा महिमा सांगत होते. अवर्णनीय असा शक्तीचा महिमा ऐकला. हात जोडून शौनकादिक मुनी म्हणाले, ऋषी श्रेष्ठ, आपण हा उत्तम महिमा आम्हाला भगवतीचा सांगितला, आम्हाला आता कथा ऐकवा. तेव्हा सुतांची स्वारी म्हणतीये, यदा विनिर्गता निद्रा देहात तस्य जगद्गुरोः. त्यानंतर या विष्णू परमात्म्यांच्या नाक, डोळे, हृदय, बाहू आदी अवयवांमधून निद्रा बाहेर पडली आणि आकाशात उभी राहिली. तेव्हा जांभया देत विष्णू परमात्म्यांची स्वारी उठून बसली. त्यांना त्यावेळी भीतीने थरथर कापणारे प्रजापती ब्रह्मदेव दिसले. तेव्हा गंभीर आवाजामध्ये विष्णू परमात्म्यांची स्वारी म्हणाली, किमागतोसी भगवंस्तपस्त्यक्त्वात्र पद्मज. हे ब्रह्मदेवा, का रे तू तप सोडून इथे कसा आणि तुला कशाची भीती वाटतेय, थरथर कापतोय, काय झालं? तेव्हा ब्रह्मदेवांची स्वारी म्हणाली, हे विष्णू परमात्म्या, त्वत्कर्णमलजौ देव दैत्योच मधुकैटभौ हन्तुं मां समुपायातौ घोररूपौ महाबलौ भयात्तयोः समायात समीपं जगत्पते त्राहि मां वासुदेवाद्य भयत्रस्तन विचेतनम. हे देवा, तुमच्या कानातल्या मळापासून अतिबलवान असे मधुकैटभ ह्या नावाचे 2 दैत्य उत्पन्न झालेत. त्यांच्याच भीतीमुळे मी तुमच्याकडे आलो. वासुदेवा, भीतीमुळे सर्वांग शिथिल पडलेल्या अशा माझे आता आपण रक्षण करा, एवढीच माझी इच्छा आहे. विष्णू परमात्म्याची स्वारी म्हणतीये, ब्रह्मदेवा, तिष्ठाद्य निर्भयो जात स्तौहनिष्याम्यहं किल युद्धाया जग्मतुर्मूढौ मत्समीपं गतायुषौ. तुम्ही निश्चिंत व्हा ब्रह्मदेवा, निश्चिंत रहा. मी त्या दोघांनाही मारीन. त्यांचं आयुष्य संपलं म्हणूनच ते युद्ध करण्यासाठी माझ्यापर्यंत आलेत. तेवढ्यात ते दोघंही अतिबलवान राक्षस ब्रह्मदेवाला शोधित शोधित तिथे येऊन पोहोचले. अहंकारात डुलत ते ब्रह्मदेवाला म्हणाले, ब्रह्मदेवा, ब्रह्मदेवा, अरे तू तिकडून पळालास, तो याच्याजवळ आलास का? मुकाट्याने युद्धाला तयार व्हा. याच्या समोरच तुम्हाला मारून टाकू आणि मग सर्पाच्या अंथरुणावर झोपलेल्या या विष्णूंनाही मारू. तेव्हा एकतर आता युद्धाला तयार व्हा, नाहीतर हात जोडून आमचे दास व्हा आणि म्हणा की आम्ही तुमचे दास आहोत. सूत म्हणतायत, हे ऐकून विष्णू परमात्म्याची स्वारी त्या दैत्यांकडे पाहून म्हणाली, अरे तुम्ही माझ्याशी युद्ध करा, मी तुम्हा दोघांचीही मस्ती आत्ताच उतरवतो. तुम्हाला बळाची खात्री असेल तर युद्धाला उभे राहा. हे बोलणं ऐकल्याबरोबर त्यांना फार संताप आला. पाण्यावरच उभे राहून त्यांनी युद्ध आरंभ केलं. एकट्या विष्णूबरोबर ते दोघेही आळीपाळीने लढत होते. एक दमला की तो थांबे, दुसरा पुढे येऊन लढाई करी. ब्रह्मदेव आणि अंतराळातून देवी हे सर्व पाहत होते. ते दोघेही न थकता लढत होते, पण विष्णू मात्र थकत चालले होते. अशा प्रकारे 5000 वर्ष लोटली. तेव्हा विष्णू त्यांच्या मरणाचा उपाय काय ह्याचा विचार करू लागले.
ते मनाशीच म्हणायला लागले, 5000 वर्षापर्यंत सतत युद्ध करूनही हे दमले नाहीत, पण मी मात्र दमलोय. माझे शौर्य, माझी शक्ती कुठे? मी दमत चाललोय. कुठे गेली माझी शक्ती? हे अजूनही ताजेतवाने आहेत. यातलं रहस्य काय असावं बरं? असा विचार मनामध्ये सुरू झाला. असा विचारात एकदम विष्णू परमात्म्याची स्वारी जेव्हा गेली, ते दोघंही त्यांना म्हणाले, अरे, जर तुला सामर्थ्य नसेल आणि युद्ध करू शकत नसेल तर हात जोडून माथ्यावर घे आणि आमचा चाकर झाला असं मान्य कर. आणि जर अजूनही इच्छा असेल तर युद्ध कर. तुला मारल्यानंतरच आम्ही या 4 तोंडाच्या पुरुषाचा समाचार घेऊ. आधी तुझी सोय पाहू, असं विष्णू परमात्म्यांना ते म्हणायला लागले. ब्रह्मदेवाचा समाचार नंतर पाहू, आधी तुझी सोय पाहू. त्यावर विष्णू मधुरवाणीने त्यांचं बोलणं ऐकून त्यांना बोलू लागले, अरे, युद्धाचा सनातन धर्म असा आहे की थकलेल्याला, भ्यालेल्याला, पडलेल्याला, शस्त्र टाकून दिलेल्याला आणि लहान मुलाला कधीही मारू नये, यांच्यावरती कधीही वार करू नये. श्रांते भीते त्यक्त शस्त्रे पतिते बालके तथा प्रहरंती न विरास्ते धर्म एष सनातनः. अशा प्रकारे सनातन धर्म आहे. तुम्ही माझ्यावर शस्त्र चालवू नये. 5000 वर्ष मी एकटा तुम्हा दोघांबरोबर लढतोय. तुम्ही मात्र आळीपाळीने विश्रांती घेता आणि लढता. मला थोडी विश्रांती घेऊ द्या, नंतर मी पुन्हा तुमच्याशी अगदी न्यायाने युद्ध करीन. सुतांची स्वारी शौनकाधिक मुनींना म्हणतीये, मुनींनो, अशा प्रकारे विष्णू परमात्म्याचं बोलणं ऐकलं. भगवंतावरती विश्वास ठेवून ते दोघंजण लांब जाऊन उभे राहिले. तेव्हा चतुर्भुज विष्णू परमात्म्यांची स्वारी मनामध्ये ध्यान करून त्यांच्या मरणाचा उपाय शोधू लागले. ध्यानात त्यांना उलगडा झाला. त्यांच्या लक्षात आलं की इच्छेनुसार मरणाचा वर त्यांना जगदंबेने दिलेला आहे, म्हणून ते कोणत्याही उपायाने मरणार नाही. तेव्हा त्यांना वाटलं की अरे अरे, आपले सर्व कष्ट आतापर्यंतचे फुकट गेले. आता कितीही युद्ध केलं तर हे मरणार नाहीच आणि युद्धाशिवाय इथून जाणार नाही. कायमचं दुःखदायक होऊन राहील. आता काय करावं? हे जाणारही नाही, मरणारही नाही. बरं, देवीने सुद्धा हा विलक्षण असा वर देऊन ठेवलाय की जणू यांना अमरच केलंय. एखादा दुःखी किंवा मृत्यूच्या दारात उभा असलेला रोगी सुद्धा मरण मागणार नाही. मग हे सामर्थ्यशाली तरी मरणाची इच्छा का करतील? कोणीच मरण मागत नाही. हे दोघं कशाला मरणाचा वर मागतील? आता असं करावं की जिने हा वर दिलाय तिलाच शरण जावं. ती प्रसन्न होणं हा एकच मार्ग सांप्रत आहे. सध्या आपल्याला हाच मार्ग योग्य वाटतोय की ज्या मार्गाने यांना मरण येईल हा मार्ग आपल्याला जगदंबा सांगू शकेन. असा विचार करून विष्णू वर नजर उचलून पाहतो तर काय, ती कात्यायनी देवी अंतरिक्षात उभीच होती. जगदंबा समोर उभीच होती. जगदंबेची प्रार्थना करावी अशा विष्णू परमात्म्यांच्या मनातला विचार जाणून ती समोर प्रगट झाली. तिला पाहिलं. हात जोडून विष्णू परमात्म्यांची स्वारी म्हणतीये, नमो देवी महामाये सृष्टिसंहारकारिणी अनादिनिधने चंडे भुक्तिमुक्तिप्रदे शिवे न ते रूपं विजानामि सगुणं निर्गुणं तथा चरित्राणि कुतो देवी संख्यातीतानि यानि ते. हे सृजन, पालन आणि विनाश घडविणाऱ्या महामाये, अनादि निधने, भोग आणि मोक्ष देणाऱ्या चंडिके शिवे, तुला नमस्कार असो. तुझं सगुण तसंच निर्गुण रूप मला कळत नाही. तुझ्या अगणित लीला कुठून समजतील? तुझ्या अति कठीण असा प्रभाव मी अनुभवलाय की ज्यामुळे मी जाणीव हरपून झोपी गेलो होतो. ब्रह्मदेवाने पुन्हा प्रयत्न केले तरी सर्व इंद्रिय कार्यक्षम न राहिल्यामुळे मी जागा होऊ शकलो नाही. हे घडलं तुझ्या प्रभावामुळे आणि जेव्हा तू तो प्रभाव काढून घेतलास तेव्हाच मी जागा झालो आणि युद्ध केलं.
पण तुझ्या वरदानामुळे हे दोघं कायम उत्साही आहेत. मी मात्र थकलोय. ते ब्रह्मदेवाला मारायला निघाले तेव्हा मी त्यांना मल्लयुद्धासाठी आव्हान दिलंय आणि या महासागरावर युद्धही केलंय. पण तुझे वरदान आता माझ्या लक्षात आले, माझ्या ध्यानात आलेत, म्हणून मी तुला शरण आलोय. आई, आता मला मदत कर. मी निराश झालोय. तुझ्या वरदानामुळे यांना गर्व झाला आहे. हे तर मला मारायलाच टपलेलेत, तर मी कुठे जाऊ, काय करू? हे ऐकल्यावरती जगदंबेला हसू आलं. हास्य करत जगदंबा म्हणाली, हे विष्णू, तू पुन्हा युद्धाला उभा राहा. मी या दोघांना मोहात पाडते, तेव्हाच तू त्यांना फसवून आपला कार्यभाग साधून घे. असं देवीचं आश्वासक भाषण ऐकून विष्णू परमात्मा त्या महासागरावर पुन्हा येऊन उभे राहिले. ते दोघंही त्यांना पाहताच म्हणाले, हे वीरा, जरा थांबून विचार करून युद्ध कर, कारण यश किंवा अपयश या दोन्ही गोष्टी दैवाधीन आहेत. बळवंताचा नेहमी जय होतो, पण दैव अनुकूल असेल तर दुर्बल सुद्धा विजयी होतो. त्यामुळे विवेकी योद्ध्याने खंत व दुःख न करता लढावं. तू यापूर्वीही बऱ्याच दैत्यांना जिंकलंय, यावेळीच तू थकलायस. एवढं सांगून ते मूठ आवळून युद्धाच्या पावित्र्यामध्ये उभे राहिले. अद्भुत कर्मा अशा विष्णूने त्यांच्यावर मुष्टीने प्रहार केला. त्या दोघांनाही त्याला प्रत्युत्तर द्यावं असं वाटलं. ते समोर आले आणि महासंग्राम सुरू झाला. ते दोघंही आटोपत नाही असं पाहून विष्णू मोठ्या दीनवाण्या नजरेने जगदंबेकडे पाहू लागले. तेव्हा ती गुलाबी नेत्रांनी त्या दोघा दैत्यांकडे विषय भावनेने तिरक्या दृष्टीने पाहू लागली. या दोघांवरही तिच्या त्या पाहण्याने मोहिनी पडली आणि दोघही जण तिच्याकडे अनिमेष नेत्रांनी पाहत राहिले. ते दृश्य पाहून विष्णू परमात्मा त्या दैत्यांना म्हणाला, अहो, आजपर्यंत मी पुष्कळ दानवांशी युद्ध केलंय, पण तुमचे अपूर्व असे युद्ध कौशल्य पाहून मी प्रसन्न झालोय. तरी तुम्ही जो पाहिजे तो वर मागून घ्या, मी तुम्हाला कोणताही वर देईन. त्यावर ते दोघंजण कधीच कामभावनेने झपाटले असल्यामुळे त्या महामायेवरील दृष्टी न हटवता अत्यंत गर्वाने ते म्हणाले, अरे, आम्ही याचक नव्हे, दानी आहोत. तू आम्हाला काय वर देणार? उलट हे वासुदेवा, ऋषिकेशा, तुमच्या शौर्यावर आम्ही प्रसन्न आहोत. तुम्हालाच इच्छा असेल तो वर मागा, आम्ही तुमची इच्छा पूर्ण करू. हे त्यांचं बोलणं ऐकून विष्णू परमात्मा प्रसन्न झाले. जर तुम्ही प्रसन्न आहात तर माझ्या हातून मृत्यू स्वीकारा, ही माझी इच्छा मान्य करा. ही मागणी काढणी पडताच ते दोघं क्षणार्धात भानावर आले आणि आपली वचनात गुंतवणूक फसवणूक केली गेली म्हणून शोकाकुल झाले. मग त्यांनी विचार केला. इकडे इकडे पाहून ते विष्णूला म्हणाले, तू दिलेल्या वचनाप्रमाणे वाग आणि जिथे पाणी नसेल अशा कोरड्या जागी आमचा वध कर. भगवान विष्णू परमात्म्याने उत्तर दिलं, अवश्य हे महाभागांनो, मी असंच करीन. आणि त्यांनी आपल्या मांड्या विस्तारल्या आणि म्हणाला, हे दानवांनो, पहा ही कोरडी जागा, तुम्ही इथेच देहत्याग करा, म्हणजे आपण दोघेही सत्यवचनी होऊ. त्या दोघांनीही स्वतःची शरीरे 1000 योजनपर्यंत मोठी केली. तेव्हा आश्चर्यचकित झालेल्या विष्णूने सुद्धा आपल्या मांड्या दुपटीने वाढवल्या. मग मात्र त्या दैत्यांनी आपली मस्तक मांडीवर ठेवली आणि विष्णू परमात्म्यांनी सुदर्शन चक्राने त्यांचा शिरच्छेद केला. त्यांच्या दोघांच्याही मेदामुळे, चरबीमुळे सर्व सागर व्यापला गेला आणि त्यावेळेपासून पृथ्वीला मेदिनी असं नाव मिळालं. ह्याच कारणामुळे माती ही अभक्ष आहे. सूत म्हणतात, तुमच्या प्रश्नाप्रमाणे मी ही सारी कथा सांगितली. शहाण्या व हितेच्छू लोकांनी महाविद्या व महामाया हिची उपासना केलीच पाहिजे. विष्णू परमात्म्यांनी स्वतः उपासना केली, विष्णू परमात्म्यांनी तिची आराधना केली, विष्णू परमात्मा तिला प्रसन्न करते झाले, तेव्हाच तर तिच्या कृपेने हे मधु आणि कैटभ मारल्या गेले. आराध्या परमाशक्ती सर्वैरपि सुरासुरैः नातः परतरं किंचिदधिकं भुवनत्रये. म्हणून सत्य सत्यम पुनः सत्यम वेदशास्त्रार्थ निर्णयः
पूजनीया पराशक्तीर निर्गुणा सगुणाथवा सत्यम सत्यम पुन्हा सत्यम, पुन्हा पुन्हा एकच सांगतो. या शक्तीची आराधना केली पाहिजे, या शक्तीची साधना केली पाहिजे, या शक्तीची कृपा प्राप्त करून घेतली पाहिजे. यापुढे कसा कथाभाग झाला ऐकूया उद्याच्या भागामध्ये. जय जय रघुवीर समर्थ.